काही जण मुळ्याची भाजी करताना मुळे तर वापरतात, पण वरचं पालो मात्र फेकून देतात. पण असं न करता अशा पद्धतीने ही भाजी करून बघा. मुळे बाजारात 2 प्रकारचे येतात, एक म्हणजे घाटी आणि दुसरे हे असे गावठी. या मुळ्याची भाजी करताना ना मुळे आणि त्याचं पालो बारीक कापून घ्यायचो. कापून घेतल्यानंतर अशी ही सगळी भाजी एकत्र करायची, याच्यामध्ये मीठ घालायचा आणि असा चांगला हातान मळून घ्यायचा. असं या पाणी सुटला की एका हलकासा पिळून घ्यायचा आणि याची भाजी करायची. भाजी करूसाठी घालायचा तव्यामध्ये तेल, याच्यात मिरची, कांदो. कोणतीही पालेभाजी म्हटल्यानंतर कांदो जरा जास्तच वापरायचं, म्हणजे कशी भाजी चवीत छान लागतात. कापलेली भाजी कांद्यात मिक्स केली की याच्यामध्ये चवीपुरता मीठ घालायचा. मिठात ही भाजी अशी 2-3 मिनिटं छान परतायची. याच्यानंतर यावर झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची. भाजीचा रंग बदललो की याच्यावर ओला खोबरा घालायचा. वरून असा वाईटचा नारळाचा तेल शिवरला की झाली आपली मुळ्याची भाजी तयार.